नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? बघा, आजचा व्हिडिओ आपण आज सकाळी चालू शेतावरनं सुरुवात करतोय कामाची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे नातवंड आल्यात आज शेतावरती. तर हे आल्यानंतर यांनी शेवटी जे आजोबांनी लागवड केली होती आंबे, त्याचा आंबा त्यांना भेटलाच. हा आंबा बघा त्यांना भेटलेला आहे. आणि सगळे सकाळ सकाळी तो आंबा खायला लागलात. एक आंबा होता, बाकी चोरटेही तर नेले, भरपूर आंबे होले ते, पण चोरटेही तर खूप नेले, पण एक आंबा होताच नशिबात नातवंडाच्या. आणि नातवंड आता तो आंबा खायला लागल्यात. व्हिडिओ कंटिन्यू बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. शेतावर येऊन आपण एखाद तास काम केलेलं आहे आणि नाश्ता करतोय. बघा, नाश्ता खुशाली ताईने आणलेला आहे, चपाती आणि हे बोईमावरा आहे, बोईमावरा. तर नाश्ता करायला आहे बघा. शेतामध्ये आपण कुठं बसलोय, आपला तबेला होता त्याच्यामध्ये. आणि तिकडे बघा आता चूल पेटवलेली आहे, चुलीवर आज जेवण बनवणार आहोत. आणि हे बघा सगळे कसे बसल्यात. प्रत्येकाने प्रसाद म्हणून खुशालीने शेवया आणलेल्या आहेत. त्या शेवया पण सगळ्यांनी घेतलेल्या आहेत. मी चपाती खातोय, या चपाती खायला. वा, मस्त. सुक बोईमावरा, सुक. सुक नाही का? अरे मी खाऊन नाही बघितलेला सुका आहे का ओलाय. मला वाटलं कांदा टाकून केलाय म्हणून सुका आहे. बघा, चूल मस्त पेटवलेली आहे आणि भात घातलेला आहे. बघू चमचा, हे बघा तांदूळ आपले टाकलेले आहेत. आता आपला भात तयार होतोय ना. चला आपण तोपर्यंत काम करायला सुरुवात करूया, कारण आपलं पण काम पण खूप जास्त आहे. तारा ठोकून घेऊया आपण पटापट. मध्ये मी तुम्हाला बोललो का काल आपल्याला व्हिडिओ काढायला जमला नाही, कामात एवढं होतो. पण काल आपण काय काय केलेलं दाखवतो तुम्हाला. हे आपण अगोदर 3 पदर मारले होते आणि काल जेव्हा आलो तेव्हा हे 2 पदर आपण तिथपर्यंत मारले. हे बघा इकडे, हे इकडून 5 पदर आपले पूर्ण झालेले आहेत. आणि या साईडला आपण या बाजूच्या बाजूने 3 पदर मारून गेलो होतो. हे 3 पदर आहेत तारेचे जे मारलेले, या 3 लाईनी. आणि आता सकाळी येऊन आपण ही 4थी लाईन सुरू केलंय. 4थी लाईन आपली तिथपर्यंत गेलेली आहे. हे बघा, रस्त्याच्या या बाजूने ही 4थी लाईन आपली तिथपर्यंत गेलेली आहे. आता आपल्याला पुढे काम करायचं आहे. आपण ह्या 3 लाईनी आहेत ना, त्या मागेपर्यंत नेलेल्या आहेत. त्या दाखवेल नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत हे काल काम केलं होतं, पण काल आपल्याला व्हिडिओ काढायला जमला नाही, त्याच्यामुळे आपण कालच्या व्हिडिओमध्ये दाखवू शकलो नाही. पण आज तुम्हाला आम्ही प्रत्येक गोष्ट दाखवणार आहोत. घेऊन हा चालेल ना, बरोबर फिट आहे का? हा खेचू थांबा, मी याला अटकवतो. बघा मंडळी, हे असं काट्या कुट्यात घुसून हे ताणावं लागते ताकद करून, कारण हे काही काट्याची तार आहे, हाताने तर खेचू शकत नाही. हे असं लावून सगळं कटावणी लावून ना आपल्याला खेचून पकडावे लागते. त्याच्यात एक या कुंपवनाचं सांगायला गेलो तर खूप मोठा लाभ आहे. तो म्हणजे माझ्या वडिलांनी या कुंपवनाला जी झाडं लावली होती, त्या झाडांनाच आपण जास्त करून तार ठोकतोय. जर ही झाडं नसती तर आपल्याला सिमेंटचे खांब आणायला लागले असते, आणि ते खांब नुसते गाडून जमला नसतं, तर त्याला काँक्रिटीकरण करायला लागलं असतं खाली. म्हणजे ही झाडं आहेत जी वडिलांनी माझ्या लावलेली, किती फायद्याची ठरतात आज कुंपवनाला. या चिंचा वगैरे बघा तुम्ही तिकडे कोपऱ्यावर. आता तिथे जर खांब गाडायचं झालं असतं तर त्याला किती सपोर्ट द्यायला लागले असते, परंतु ते कोपऱ्यावर झाड आहे, ते झाड आहे त्याच्यामुळे अगदी सहज सोपं होते आम्हाला त्या साईडला जायला. म्हणजे जो कोपरा बनवायला अगदी सहज सोपं होते, नाहीतर खूप कठीण झालं असतं. ही झाडं आहेत म्हणून खूपच चांगलं काम होते आमच्यासाठी. हे बघा, जर ही तार सोडायची आहे तर त्याला काय करावं लागते बघा. तसं बांबू घालायचा किंवा एखादा लोखंडी सलिया आणि असं खेचत जायचं, दोघांनी आरामात सुटत जाते. जर गुंतलेली असेल तर ती हाताने काढायची. बघा, आता आपल्या या साईडला पण 5 लाईनी पूर्ण झालेल्या आहेत तारेच्या. बघा तिकडे तुम्हाला दिसत असतील 5 लाईनी या बाजूने आपण तिथपर्यंत कंप्लीट केलेल्या आहेत. आणि आता दुपार झालाय, दुपारचं वाजलाय 1. तर आपल्याला लागलंय भूक, आपल्याला म्हणजे सर्वांनाच लागलंय भूक. तर सगळेजण आता जेवायला बसल्यात. बघा कशी मैफिल बसलाय. ही मैफिल तुम्हाला म्हणजे ही मजा विकत सुद्धा घेताना येणार नाही. कसली भाजी केलाय? बोंबील. बघा, सुके बोंबलाची भाजी केलाय खुशालीताई आणि कविताताईने. आणि किती मजा असणार आहे या जेवणाला, कारण हा नजारा बघा.
कुदरती हवा चालू आहे इकडे मस्त. सगळ्यांना गरमी पण झालेली आहे उन्हामध्ये काम करून, आणि ही हवा जी आहे नॅचरल हवा जी आहे ती वाहते, आणि त्याची झुलूक जी आहे ती शरीराला लागल्यावर जो आनंद भेटतो तो खूप वेगळाच आहे. आणि आता शेतामध्ये काम करून जी भूक लागलाय आणि हे जे अन्न जाणार पोटात ती भूक जी भागवणार ते खूप वेगळं आहे. खूपच मजा येणार आहे. मंडळी या जेवायला बोंबील बटाट्याची भाजी आणि भोईमावर नाश्त्याला खाल्लेलं ते. बघा कशी मैफिल, बघा कसे जेवतायत. कोणी उघडं झालंय, कोणी काय. आमचे भाऊजी लाजतात. सगळे लाजतात. लोक बघतील व्हिडिओ मध्ये काय जेवायला भारी ना. जेवायचं काय हॉटेलमध्ये बसून खायला लाजतो का आपण? तिथे तर कोण काय आणून देते काय नाही, ते मस्त आपण चुलीवर शिजवलंय बघा. चूल मांडलेली, चुलीवरच शिजवलेलं आहे आम्ही मस्त. याची चव जी आहे ती कुठेच नाही. लोक हेच वेडे झाले आता, हॉटेलला जाऊन सांगतात चुलीवरचं खायचं आहे, मडक्यातलं खायचं आहे. आणि ती आज मजा आम्ही इथे घेतोय बघा. कामाच्या हिशोबाने का नाही, पण ही मजा वेगळी आहे. आता संध्याकाळ झालंय, म्हणजे 6 वाजून गेलेले आहेत, आणि आपण ह्या साईडच्या मागच्या कोपऱ्यावर आलोय. याच्या आधी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल आपल्या रस्त्या बाजूंचा भाग होता. आता आपण मागच्या बाजूने आलोय. मागच्या बाजूने हे आम्ही म्हणतोय ठेव, इकडे गावा बाजूला याला साबर म्हणतात, कोणी याला अजून काय वेगळं नाव म्हणते हे आहेत. पण तरी सुद्धा आपल्याला इकडून तार मारावी लागेल. पण हे वहीला लावल्यावर खूप चांगलं, म्हणजे जे बाउंड्रीला हे बघा कसे झाल्यात व्यवस्थित. पण हे गॅपला जर आपण प्रत्येक वेळेस लावत असतो तर हे पूर्ण भरून गेलं असतं, काहीच नाही झालं असतं. आणि आता या साईडनं पण जायचं आहे आपल्याला हा भाग. पण आता संध्याकाळ झालंय ना, या मागचं तुम्हाला दाखवतोय केवढं काम झालंय. हे बघा, हे मागचा भाग आहे. हा मागचा भाग आता दाखवतो तुम्हाला. पण हा बघा, एक आग या साईडनं आलेली, आणि त्या आगीमध्ये हा साग किती पेटून गेलाय बघा. हा एवढा साग पेटलेला आहे, परंतु तरीही तो तेवढा मजबूत आहे का पडू नाही शकत, कारण साग तो साग आहे, ओरिजिनल साग त्यालाच म्हटलं जातं. आणि इकडे बघा, आता लांब बघा इथून आपली गाडी उभी आहे. आता ही बाउंड्री आपली मागची आहे, आणि तो गेट दिसत असेल, त्या गेटच्या पर्यंत आपला हा पूर्ण पट्टा आहे इकडून मधला. हा जो नजारा आहे, तबेला आहे सगळं, इकडे मध्ये तलाव आहे, हा सगळा आपलाच भाग आहे. तिथपर्यंत दाखवतो मी तुम्हाला मागेपर्यंत, हा मागचा पूर्ण भाग. इकडे बघा, पप्पांनी ज्या खजरीच्या बिया टाकलेल्या त्यावेळेस त्या खजरी इकडे झालेल्या आहेत. दोन 2-3 खजरी इथे झालेल्या आहेत. या बाउंड्रीवर आपल्या होत्या, या 2-3 खजरी झालेल्या आहेत. त्या बघा छोट्या आहेत आता, पण आहेत. आता ह्या खाजरीच्या गाभ्यातून किती सुंदर पातं निघालेली आहेत बघा, खूपच छान. त्यानंतर अजून मागे दाखवतो मी तुम्हाला मागचा कोपरा. आता हा बघा, हा आपला या बाजूंचा कोपरा आहे, हा शेवटचा भाग. इकडे हद्दीवर आपल्या सागाची झाडं आहेत, आणि इकडे खांब आहे, आणि हा कोपरा या साईडचा आहे. पण हे झाड बघा, आता इकडे चिंचेचं झाड आहे, छोटं आहे. चिंचेच्या बिया सुद्धा पप्पाने त्यावेळेस टाकलेल्या, पण कसं दगड वगैरे टाकले जातात, त्याच्यामुळे या साईडची जी झाडं आहेत निघण्यासारखी ती निघू नाही शकत. पण हे बघा, ही गावठी भाषेत त्याला म्हणतात नेपाळी, नेपाळीचं झाड. आणि असं आहे, याचं नाव जेट्रोपा. जेट्रोपा हा भरपूर ठिकाणी आपल्या वहीला बघा. हा ह्या बाउंड्रीवर भविष्यात आपल्याला कुठलं खुंट गाडायची गरज नाही, बांबू गाडायची गरज नाही, किंवा खांब गाडायची गरज नाही. त्या हिशोबाने वडिलांनी तेव्हा लावलेली, आणि ही आहेत बघा, खूप झाडं आहेत अशी. आता ही याच्या फांद्या कापून लावल्या तरी रुजतात. तर या साईडचं पण आपलं जे तार आहे 5 पदर आपण मारून घेतलेले आहेत या साईडला. या साईडच्या आता बाकी आहेत, इथपर्यंत तर मारलेले आहेत आपण 5, पण या पुढे मारायचे आहेत. तर ते बघूया आता पुढे. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तोपर्यंत हसत राहा, आनंदात राहा, आणि आमचे व्हिडिओ बघत राहा.